तुझ्यात हरवले मी. भाग 36. सायली आदित्यच्या हातून पाणी पित होती, पण तिच्या मनात मात्र एकच विचार सुरू होता. आदित्यला काय सांगायचं, किती सांगायचं आणि काय लपवायचं. काही क्षणातच तिने स्वतःला सावरत मनाशी एक उत्तर ठरवलं. पाणी पिऊन झाल्यावर आदित्यने ग्लास बाजूला ठेवला आणि काळजीने विचारलं, आता बरं वाटतंय ना? सायलीने हलकसं मान डोलावली. कपाळावर हात ठेवत तिने डोळे मिटले. आदित्यने लगेच टिश्यू पुढे केला. तिने घाम पुसला. आदित्यच्या चेहऱ्यावरची चिंता कमी होत नव्हती. सायलीची ही अवस्था त्याला अस्वस्थ करत होती. पण अचानक असं काय झालं? आदित्यने पुन्हा विचारलं. सायली शांतपणे म्हणाली, ऑफिसमध्ये अचानक चक्कर आली, म्हणून मी लवकर घरी आले. इतक्यात आदित्य तिचं बोलणं तोडत म्हणाला, मग डॉक्टरकडे गेलीस ना? चल आताच पुन्हा जाऊया. सायलीने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. अरे, आधी मला बोलू तरी दे. आदित्य गप्प बसला. सायली पुढे म्हणाली, ऑफिस जवळच्या क्लिनिकमध्ये गेले होते. डॉक्टरांनी तपासलं. माझा रक्तदाब कमी झाला होता. मी आधीच डार्क चॉकलेट खाल्लं होतं, त्यामुळे तोपर्यंत बरंच बरं वाटायला लागलं होतं. त्यांनी औषध दिलं आणि आराम करायला सांगितलं, पण घरी आल्यावर मी विश्रांती घेतली नाही. बहुतेक म्हणून पुन्हा त्रास झाला. हे ऐकताच आदित्यचा चेहरा गंभीर झाला. म्हणजे आरामच केला नाहीस? तुला माहिती आहे ना, तुला तसं पाहून मी किती घाबरलो होतो. आदित्यचा राग हा खरं तर काळजीतून आलेला होता. सायलीची तब्येत त्याच्यासाठी आता स्वतःच्या तब्येती इतकीच महत्वाची झाली होती. तो पुढे म्हणाला, आधी हिमोग्लोबिन कमी, आता लो बीपी. हे वारंवार काय होतंय? मला वाटतं तू एकदा पूर्ण बॉडी चेकअप करून घे. सायली क्षणभर दचकली. आदित्य मात्र थांबला नाही. आणि उद्यापासून रोज मी तुझ्यासाठी ज्यूस बनवणार. ऑफिसला जाताना तो घेऊन जा. वेळेवर पिऊन घे. स्वतःची काळजी घेणं इतकं कठीण आहे का? सायली त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. तुला अजून किती स्वप्न पूर्ण करायची आहेत? वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आहे, पॅराग्लायडिंग करायचं आहे, बंजी जम्पिंग करायचं आहे. मग तब्येतच सांभाळली नाहीस तर हे सगळं कसं करशील? तो थोडं हसत म्हणाला, उंचावर जाऊन खाली पाहिलंस आणि तिथेच बेशुद्ध पडलीस तर? सायलीच्या ओठांवर नकळत हलकसं हसू आलं. सायली, शरीर निरोगी असेल तर मनही मजबूत राहतं आणि मन मजबूत असेल तर माणूस काहीही करू शकतो. आदित्यच्या प्रत्येक शब्दातून काळजी, आपुलकी आणि निस्वार्थ मैत्री दिसत होती. सायलीच्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं. आज पहिल्यांदाच तिला तीव्रपणे जाणवलं. या जगात तिच्या स्वप्नांची, तिच्या तब्येतीची आणि तिच्या आयुष्याची इतकी मनापासून काळजी करणारा एक माणूस आहे. तिने अलगद आदित्यच्या डोळ्यात पाहिलं. हो, मला समजलं. आदित्यने तिचा हात हलकेच दाबला. मग वचन दे, पूर्ण तपासणी करून घेशील? सायली काही क्षण शांत राहिली. सत्य सांगणं तिच्यासाठी अशक्य होतं, पण आदित्यचा विश्वासही तिला तुटू द्यायचा नव्हता. त्यामुळे ती दोन भावनांमध्ये अडकली होती. आदित्यने लगेच मोबाईल हातात घेतला. चल, आत्ताच एखादा डॉक्टर चांगला शोधूया. हे पाहताच सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आदित्यने मोबाईल हातात घेताच सायली घाबरली. तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला. आदित्य आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. सायली, हे काय? फोन का घेतलास? सायलीने स्वतःला सावरत शांत आवाजात उत्तर दिलं, कारण तू जे करायला निघायलास ते मला आता करायचं नाही. हे ऐकताच आदित्यचा चेहरा गंभीर झाला. सायली, तुला वाटत असेल ही छोटी गोष्ट आहे, पण कधी कधी अशा छोट्या लक्षणांमागे मोठी समस्या दडलेली असते. म्हणूनच मी म्हणतोय, एकदा सगळ्या तपासण्या करून घे. असं म्हणत त्याने तिच्यासमोर हात जोडले. आदित्यच्या डोळ्यात फक्त काळजी होती, स्वतःसाठी नव्हे तर सायलीसाठी. सायलीचं मन पुन्हा भरून आलं. तिला खरं कारण माहिती होतं, पण ते अजून सांगण्याची तिची तयारी नव्हती. तिने अलगद आदित्यचे दोन्ही हात हातात घेतले. प्लीज आदित्य, माझ्यावर जबरदस्ती करू नकोस. आदित्य पुन्हा काही बोलणार इतक्यात सायली म्हणाली, ठीक आहे, मी तयार आहे. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं, पण लगेचच सायली पुढे म्हणाली, पण पुन्हा असा त्रास झाला तर? क्षणात आदित्यचा चेहरा पुन्हा उतरला. सायलीने त्याचा हात घट्ट पकडला. प्लीज, माझ्यावर विश्वास ठेव. जर मी पुन्हा माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं किंवा पुन्हा असं झालं तर तू सांगशील त्या सगळ्या तपासण्या मी कोणताही हट्ट न करता करून घेईन. सिटी स्कॅन, MRI, जे काही सांगशील ते सगळं. सायली सत्य लपवत होती, पण आदित्यचा विश्वास गमवायचा नव्हता. म्हणून तिने तडजोडीचा मार्ग निवडला. वातावरण हलकं करण्यासाठी
ती हसत म्हणाली, आणि हो, उद्यापासून तू बनवलेला सगळा ज्यूस मी पिणार. गाजर, बीट, टोमॅटो, काकडी, अगदी कारलं, वांग, भेंडी, मेथीचाही असेल तरी. हे एक तास हे एक तास आदित्यने तिच्या तोंडावर हात ठेवला. बस बस, तू माणूस आहेस की बकरी? वांग्याचा आणि भेंडीचा ज्यूस कोण पितं? सायलीने मोठे डोळे करत नकारार्थी मान हलवली. आदित्य हसू आवरत म्हणाला, एक भाजीचं नाव सांगायचं विसरलीस. सायली गोंधळली. कोणती? फ्लावर. हे एक तास सायलीने तोंडावर हात ठेवून उलटी येत असल्याचा अभिनय केला. तिचा तो चेहरा पाहून आदित्यला हसू आवरेना. काही क्षणापूर्वी भीती आणि तणावाने भरलेलं वातावरण आता हसण्याने हलकं झालं होतं. सायलीनेही त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःलाही हसू आलं. काही क्षणात दोघेही इतके हसू लागले की पोट धरून सोफ्यावरच वेगवेगळ्या बाजूला रेलून बसले. कठीण प्रसंगानंतरही त्यांच्या नात्यातील विश्वास, आपुलकी आणि निरागस मैत्री अधिक घट्ट होत होती. सायली अजूनही तिचं गुपित लपवत होती, पण आदित्यच्या सहवासामुळे तिच्या मनावरील ताण काही काळासाठी तरी हलका झाला होता. आदित्य आणि सायली दोघे सोप्यावर बसून अजूनही हसत होते. फुलांचा रस, वांग्याचा रस आणि भेंडीच्या रसावरून सुरू झालेली गंमत थांबायचं नाव घेत नव्हती. शेवटी सायलीने कसाबस हसणं आवरलं, पण आदित्य तिच्याकडे पाहताच पुन्हा दोघे हसू लागले. थोड्या वेळाने आदित्य शांत झाला. त्याची नजर नकळत सायलीच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. हृदयाची धडधड वाढली आणि नकळत त्याच्या मनातून शब्द उमटले, लव्ह यू. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो भानावर आला. फोनच्या स्क्रीनवर अंशचं नाव झळकत होतं. ते नाव पाहताच आदित्य दचकला. क्षणभरापूर्वी मनात आलेले शब्द आठवताच त्याने घाईने फोन उचलला. सॉरी, एवढंच सायलीला म्हणत तो आपल्या खोलीकडे निघून गेला. सायली त्याच्याकडे गोंधळून पाहत राहिली. हा अचानक असा का निघून गेला? क्षणभराने तिला आठवलं की थोड्याच वेळापूर्वी ती स्वतःच्या तब्येतीबद्दल बोलत होती. तिचा चेहरा गंभीर झाला. ती म्हणतच म्हणाली, आज कसाबसा विषय टळला, पण आता मला खूप सावध राहावं लागेल. आदित्यला पुन्हा संशय आला तर तो मला नक्की डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि मग सगळं सत्य त्याच्या समोर येईल. तिने डोळे मिटले. मी त्याच्यापासून काही लपवू इच्छित नाही, पण मी अजून तयार नाही. जेव्हा सत्य सांगण्याची वेळ येईल तेव्हा तो माझा गैरसमज करणार नाही ना? माझी परिस्थिती समजून घेईल ना? आधी मला वाटायचं की मला कुणाच्याही आधाराची गरज नाही, पण आदित्यच्या मैत्रीने मला त्याची सवय लावली आहे. आता माझ्या प्रत्येक आनंदात आणि दुःखात त्याची साथ हवीशी वाटते. त्याची काळजी, त्याचं अस्तित्व. बोलता बोलता तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, आय लव्ह यू. क्षणातच तिचे डोळे विस्फारले. तिने पटकन तोंडावर हात ठेवला. मी काय बोलले? घाबरून ती उठली आणि थेट स्वयंपाकघरात गेली. बेसिनजवळ उभी राहून स्वतःला समजावू लागली, नाही, हे प्रेम नाही, फक्त त्याच्या मैत्रीची सवय झाली आहे. मित्रांवरही प्रेम असतंच ना? मी त्याच अर्थाने बोलले. हो, हे तसंच आहे, दुसरं काही नाही. पण स्वतःलाच दिलेली उत्तरं तिलाच पटत नव्हती. शेवटी ती वैतागून दोन्ही हातांनी केस धरत म्हणाली, सायली, तू वेडी झाली आहेस का? दुसरीकडे आदित्य खोलीत गेला होता. फोन हातात असतानाही तो उचलायचं विसरला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार चालू होता, मी सायलीबद्दल तसं कसं विचार करू शकलो? इतक्यात फोन पुन्हा वाजला. पुन्हा अंशचाच फोन होता. यावेळी आदित्यने लगेच कॉल उचलला आणि अंश काही बोलायच्या आधीच उत्साहाने म्हणाला, अंश, तुला माहिती मिळाली का? मला खात्री होती तू प्रयत्न सोडणार नाहीस, म्हणूनच पुन्हा फोन केला ना? पण समोरून अंशचा वैतागलेला आवाज आला, आदित्य, आधी गप्प बस. आदित्य शांत झाला. अंश गंभीर स्वरात म्हणाला, 2.5 महिने झाले, पण आपण दोघं मिळून त्या मुलीचा शोध घेतोय. गेल्या महिनाभरापासून मीही पूर्ण प्रयत्न केला, पण एकही धागा सापडला नाही. दादा, आता तिला विसर. ती जर तुला शोधू इच्छित असती तर आतापर्यंत नक्की संपर्क केला असता. तिच्यासाठी तू तुझं आयुष्य थांबवून ठेवलंस. अंश पुढे म्हणाला, तिला शोधण्याच्या नादात तू स्वतःचं करिअर, तुझं स्वप्न सगळं गमावलं. 6 महिने दिवस रात्र मेहनत करून जे उभं केलं होतंस तेही हातातून गेलं. हे ऐकताच आदित्यने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू हळूहळू ओघळू लागले. अंशचे शब्द आदित्यच्या मनात खोलवर घुसले होते. माझं ऐक आदित्य, तिला विसर. जिच्या शोधात तू तुझं सर्वात मोठं स्वप्न गमावलं, तिला आता मनातून काढून टाक. आयुष्यात पुढे जा. हे बोलून अंश शांत झाला, पण आदित्यच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. काही क्षण वाट पाहिल्यानंतर अंश पुन्हा म्हणाला, ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण आता त्या मुलीच्या शोधात माझी मदत अपेक्षा ठेवू नकोस. आणि हो, 15 दिवसांनी आपल्या कॉलेजचं रिन्यूयन येणार आहे.
सगळ्यांना बोलावलं आहे, यायचं की नाही तो निर्णय तुझा. इतकं बोलून अंशने फोन ठेवला. फोन कट होताच आदित्य हळूहळू दरवाजाला टेकून खाली बसला. अंशचे प्रत्येक शब्द त्याच्या कानात घुमत होते. 6 महिने रात्र दिवस मेहनत करून त्याने एक मोठं काम पूर्ण केलं होतं. पण थोडा वेळ अजून हवा असल्याची विनंती करूनही त्याच्याकडून ते काम काढून घेण्यात आलं आणि दुसऱ्याच्या हाती सोपवलं गेलं. स्वतःची मेहनत दुसऱ्याच्या नावावर जाताना पाहून त्याचा संयम सुटला होता. तो विचार पुन्हा डोळ्यासमोर आला आणि त्याने डोळे घट्ट मिटले. पण त्या क्षणी त्याच्या मनात आणखी एक धुसर आठवण जागी झाली. एका मुलीचा चेहरा, तिचा हात आणि तिचा जवळचा स्पर्श. त्या आठवणीत तो तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणत होता, तू माझ्या आयुष्यात इतकी जवळ आलेली पहिली मुलगी आहेस. मला तू माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस असं वाटतं. मला तू खूप आवडतेस. हे आठवण समोर येताच आदित्यने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हातातील फोन खाली पडला. काही वेळ तो निश्चल बसून राहिला. मग तो हळूहळू उठला, कपाट उघडलं आणि खालच्या ड्रॉवरमधून एक छोटी पिशवी बाहेर काढली. त्यातून त्याने एक सुंदर लाकडी पेटी काढली. थरथरत्या हाताने पेटी उघडताच त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा त्या आठवणी चमकून गेल्या. पेटीत एक तुटलेलं स्त्रियांचं घड्याळ होतं. पांढऱ्या डायलचं, काळ्या पट्ट्याचं. ते घड्याळ अजूनही चालू होतं, पण त्याचा पट्टा तुटलेला होता. आदित्यने ते अलगद हातात घेतलं, डोळे मिटले आणि त्यावर हलकसं चुंबन दिलं. नंतर त्याने दुसरी वस्तू बाहेर काढली. एक तुटलेल्या काळ्या चंदेरी रंगाचं ब्रेसलेट. तेही त्याने जपून हातात घेतलं. डोळ्यातून वाहणारे अश्रू त्या ब्रेसलेटवर पडत होते. हलक्या आवाजात तो पुटपुटला, का? तू का निघून गेलीस? मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तरी तू माझी एकदाही वाट न पाहता निघून गेलीस. तेव्हापासून मी वेड्यासारखा तुला शोधतोय, पण तू धुरासारखी नाहीशी झालीस. त्याचा आवाज आणखी भरून आला. डोळे आकाशाकडे उचलून तो मोठ्याने ओरडला, दिव्या. त्याच्या आवाजात वेदना, तगमग आणि अपूर्ण प्रेमाचं दुःख स्पष्ट जाणवत होतं. दिव्या. आदित्यच्या तोंडून हे नाव इतक्या वेदनेने बाहेर पडले की स्वयंपाकघरात उभी राहून चिंतेने नखे कुरतडत असलेली सायली दचकली. आदित्य. ती घाईघाईने त्याच्या खोलीकडे धावू लागली. पण 2 पावले टाकताच तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिने पटकन हॉलमधला सोफा पकडला आणि काही क्षण डोळे मिटून उभी राहिली. आधी औषध घेऊ का? नाही, आधी आदित्यला काय झालं ते पाहते. त्याचा आवाज खूप विचित्र होता. फोनवर कुणाशी भांडण झालं का? स्वतःशीच पुटपुटत तिने हळूहळू त्याच्या खोलीकडे पावले टाकली. दाराजवळ पोहोचून तिने हलकेच टकटक केली. आदित्य. मात्र आतून काहीच उत्तर आले नाही. खरं तर आदित्यने दिव्याचं नाव मोठ्याने घेतल्याचं त्याच्या लक्षात येताच तो स्वतःला सावरत सरळ बाथरूममध्ये गेला होता. चेहऱ्यावर थंड पाणी मारत तो मन शांत करण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर सायलीने पुन्हा दार ठोठावले. आदित्य. ऐकू येतंय ना? नळ बंद करताच त्याला तिचा आवाज ऐकू आला. त्याने घसा साफ केला आणि आतून उत्तर दिलं, हो सायली, मी बाथरूममध्ये आहे. काय झालं? तो आवाज ऐकताच सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. काही नाही, मला वाटलं. म्हणजे ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. आदित्य पुन्हा म्हणाला, 2 मिनिट थांब, मी लगेच येतो. सायलीने हलकेच मान डोलावली. ठीक आहे, काही घाई नाही. ती 2 पावले मागे सरकली आणि परत हॉलकडे निघाली. चालताना तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. त्याच्या आवाजात काहीतरी वेगळंच होतं. ऑफिसमध्ये काहीतरी घडलं असेल का? थोड्या वेळापूर्वी जो फोन आला होता त्याचाच परिणाम असेल का? क्षणभर ती थांबली. मग स्वतःला समजावत हसली. सायली, उगाच जास्त विचार करू नकोस. कदाचित ऑफिसमधल्या कोणाशी वाद झाला असेल. आधीसारखा तो आता माझ्यावर राग काढत नाही, हीच मोठी गोष्ट आहे. तिला आठवलं, पहिल्यांदा भेटल्यावर आदित्य तिच्यावर किती चिडायचा. मग तिचं त्याच्याशी न बोलणं, त्याची माफी, त्यानंतर तापाच्या वेळी तिने रागात मारलेली थप्पड आणि हळूहळू फुलत गेलेली त्यांची मैत्री. त्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. इतक्यात तिला डॉक्टरांनी दिलेल्या औषधाची आठवण झाली. अरे देवा, औषध! ती पटकन स्वतःच्या खोलीत गेली, औषधं घेतलं आणि बाहेर आली. परत बाहेर आली. दुसरीकडे सायलीच्या पावलांचा आवाज दूर जाताच आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला. म्हणजे तिने माझा आवाज ऐकलाच होता. तो हळूच पलंगावर बसला. समोर पडलेल्या त्या छोट्याशा लाकडी पेटीकडे त्याची नजर गेली. त्याने ती उचलली, अलगद उघडली. आत तेच तुटलेलं घड्याळ, तेच ब्रेसलेट. त्याच्या बोटांनी त्या वस्तूंना हलके स्पर्श केला. डोळे पुन्हा ओलावले. दिव्या, तुला शोधण्यासाठी मी काय कमी केलं? प्रत्येक शक्य प्रयत्न केला, पण तरीही तू सापडली नाहीस. त्याने डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला. हा शेवटचा प्रयत्न असेल. त्यानंतर जर तू मला भेटली नाहीस
तर अंशचं म्हणणं मान्य करेन. समजेन की तू तुझ्या आयुष्यात पुढे गेलीस. त्याचा आवाज भरून आला. जर तू कोणासोबत आनंदात असशील तर तोच माझा आनंद असेल. मी कधीच तुझ्या आयुष्यात परत येऊन तुझ्या आनंदावर सावली पडू देणार नाही. हे माझं वचन आहे. असं म्हणत त्याने हलकंसं हसू चेहऱ्यावर आणलं. पेटी बंद केली. ती पुन्हा पिशवीत ठेवली. पिशवी कपाटात ठेवून त्याने कपाट बंद केलं. आरशात स्वतःकडे पाहत त्याने चेहरा व्यवस्थित केला. डोळे लाल दिसत नव्हते. छान. नाहीतर सायलीने लगेच ओळखलं असतं. त्याने फोन उचलला आणि खोली बाहेर आला. हॉलमध्ये सायली टीव्हीवर एक विनोदी चित्रपट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य परतलं होतं. ते पाहून आदित्यच्या मनालाही थोडा दिलासा मिळाला. तो तिच्या शेजारी जाऊन बसला. सायलीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, या, हा सीन खूप मजेशीर आहे. आदित्य हलकसं हसला. दोघेही काही वेळ शांतपणे चित्रपट पाहत बसले. सायलीने हलक्या हाताने आदित्यच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आदित्य. तो तिच्या शेजारी जाऊन बसला. दोघे शांतपणे चित्रपट पाहू लागले. थोड्या वेळाने सायलीने विचारलं, आदी, तू एवढ्या मोठ्याने का ओरडलास? आदित्य क्षणभर थांबला. मग हसत म्हणाला, ऑफिसमध्ये एका जुन्या केसवर चर्चा सुरू होती. मित्राशी फोनवर बोलताना थोडा जोरात बोललो. बस इतकंच. सायलीने त्याच्याकडे काही क्षण पाहिलं. तिला त्याच्यावर विश्वास होता. ती पुन्हा चित्रपटात रमली. रात्री दोघांनी मिळून जेवण बनवलं. जेवणाआधी आदित्यने हॉस्पिटलमध्ये फोन केला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची पत्नी फोनवर होती. काका आता कसे आहेत? ती भाऊक होत म्हणाली. डॉक्टर म्हणाले आहेत, सकाळपर्यंत शुद्ध येईल. आदित्यने तिला धीर दिला. उद्या सकाळी मी स्वतः भेटायला येतो. फोन ठेवताना त्या महिलेने पुन्हा त्याला भरभरून आशीर्वाद दिले. रात्री उशिरापर्यंत दोघांनी थोडं काम केलं. मग एकमेकांना गुड नाईट म्हणत आपापल्या खोलीत गेले. पण झोप येण्याआधीही आदित्यच्या मनात एकच नाव सतत घुमत होतं, दिव्या. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि ही दिव्या कोण असेल आणि सायलीने आजारी असण्याचं काय गुपित आदित्यपासून लपवलेलं असेल ते जाणून घेण्यासाठी पाहत राहा तुझ्यात हरवले मी. आजचा पार्ट आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.